सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसाठी एका रिक्षावरील संदेश मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। पगार बायकोचा पुढारी गल्लीचा अशाचा संदेश एका रिक्षावर लिहिलेला आहे। या संदर्भात अमीन भाई यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अतार यांनी। पाहूयात। सोलापूर महानगरपालिकेची निवडणुका जी आहे ते लागलेली आहे आणि या निवडणुकीवर सोलापुरातील एक संदेश जो आहे तो रिक्षावरील हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पगार बायकोचा पुढारी गल्लीचा असा संदेश जो आहे तो रिक्षावरचा मोठ्या प्रमाणात व्हायरल जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी आपण ज्या रिक्षावरती संदेश लिहिला आहे तो मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्हायरल होते। काय नेमका उद्देशून हा आपण संदेश लिहिलेला आहे? हा महापालिकेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे संदेश मी लिहिलो आहे। जे लोकांची बायको कामाला जाते आणि त्याच्यावर चालतंय आणि तो राजकारण करू शकत नाही, उगाच टारचे कपडे घालून आणि विकास काम करणारे पहिलेचे जे लोक निवडून आलेले आहेत, महापालिकेत गेलेले आहेत, जे विकास काम केले त्यांना अडचण निर्माण करायचं या लोकांकडनं काम होतं म्हणून या लोकांना उद्देशून ही लज्जास्पद शब्द मी माझ्या रिक्षावर घातलो की त्यांना जगाला नंतर मनाला तर लाज वाटावी म्हणून हे मी लिहिलेलं आहे। आणि असल्या लोकांमुळं हे महापालिकेत विकास काम करणारे चांगलं काम करणारे लोकांना जाऊ देत नाहीत, अडचण निर्माण करतात आणि जे महापालिकेच्या माध्यमातून लोकांचं मदत करणारे विकास काम करणारे लोक आहेत तेच जावं आणि असल्या लोकांना जर लाज वाटून जर पाठीमागं माघारी यावं असं म्हणून हे शब्द मी टाकलेलं। एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर शहरातल्या सोशल मीडियावरती जो आहे तो हा संदेश मोठ्या प्रमाणात आहे तो व्हायरल होतो आणि कुठंतरी बायकोच्या जीवावरती जगणाऱ्या कार्यकर्त्याला हा संदेश असल्याचा देखील जे ते यावेळी अमीन भाई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये इच्छुकांनी भाऊ गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। उमेदवारीसाठी इच्छुकांचा नेत्यांना गराडा देखील पाहायला मिळाला। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी म्हणजेच तिकीट घेण्यासाठी जी आहे ती भली मोठी रांग पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयातही नागरिकांची गर्दी पाहायला मिळालेली आहे। आपण ज्या ठिकाणी पाहत असाल तर हे सर्व उत्सुक पदाधिकारी जे आहेत ते पाहायला मिळतात। काही जण कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यासोबतच त्यांना अशा अपेक्षा आहे की यावेळेस तिकीट आम्हाला मिळेल, विजय आमचा होईल आणि त्यासाठी यांची गर्दी जी आहे ती या कार्यालयामध्ये पाहायला मिळते। आपण जर पाहत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी जी आहे ती त्यांना दिली जाते, अर्ज दिला जातोय। काय सांगाल, अर्ज समोर घेऊन बसलेला आहात, उमेदवारांचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे, पक्षातून तुम्ही कुणाकुणाला उमेदवारी देण्यासंदर्भात कोणती नियमावली गाठवलेली आहे? आता इथून तिथून सगळे उमेदवारच आहे। त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात प्रथम म्हणजे एकनिष्ठता। लोकसभा विधानसभेमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं ते दुसरा, तिसरं म्हणजे त्यांनी पक्षाच्या आंदोलनात किती भाग घेतला, कुठं भाग घेतला, 3 पक्षासाठी कोर्टासमोर उभं राहिले की नाही हे पण, पक्षासाठी कोर्टासमोर म्हणजे अटक झाली किंवा कोर्टासमोर उभं राहता ते, आणि बाकी एकंदरीत तुमचा मतदारसंघ म्हणजे त्या मतदारसंघामध्ये तुमच्या लोकांशी कसा संपर्क आहे, कसा आहे, तुम्ही लोकांशी काय कोणत्या आणि कशा भाषेत तुम्ही बोलता, या सगळ्या दृष्टिकोनातून तो विजय होतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जास्तीत जास्त संख्या जी आहे ती उमेदवारांची देखील या ठिकाणी पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यालयावर उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये देखील ही गर्दी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी जर पाहत असाल तर शिवसेनेचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या या कॅबिनमध्ये ही गर्दी जी पाहायला मिळते, त्यांना जी भेटायला आलेले लोक आहेत ते उमेदवार आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी अर्ज मिळावा, आपला उमेदवारी मिळावी यासाठीची हा प्रयत्न जो आहे यासाठीचा ही गर्दी जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता काय सांगाल, तुम्हाला जो गराडा आहे त्या ठिकाणी उमेदवारांनी म्हणजे भावी उमेदवार तुमच्या सोबत आहेत, गराडा घातला, काय सांगाल? आम्ही फॉर्म भरतो म्हणजे काय आलो तसं नाही, आम्ही ऑलरेडी सगळ्या वॉर्डात जाऊन व्यवस्थित वितरित करून फक्त इथं कलेक्शन इथं ठेवलेलं आहे आम्ही।
आणि मला असं वाटतं शिवसेनेची ताकद येणाऱ्या निवडणुकीत पण निवडणूक म्हणलं तर आव्हान असतं. कोणती निवडणूक सोपी घेऊच नाही, मग ती ग्रामपंचायत असेल नाही तर लोकसभा. निवडणूक आव्हान म्हणूनच स्वीकारली पाहिजे, आव्हान म्हणूनच लढली पाहिजे. अजून क्लॅरिटी येऊ द्या ना. हे समोरचे लोक हे आमच्यातले गेलेले गद्दार असेल, भारतीय जनता पार्टी असतील, हे एकत्र होतात, वेगळे लढतात. यमान तर आहेच आहे. बाकी आमच्या सोबतचे पण जे आलाय पार्टी आहेत हे पण काय काय करतात. आमचा तर प्रयत्न सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आहेच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.